नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण इयत्ता 6वीच्या गणित या विषयाला स्पर्श केला. त्यातील पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध आपण अभ्यासाला सुरुवात केली. कालच्या काही मुद्द्यांवरती आपण पुन्हा एकदा जाऊया. काल जो पहिला मुद्दा आपण पाहिला, जो मूलभूत संबोधामधला पहिला भाग होता, तो म्हणजे बिंदू. या बिंदूची काही वैशिष्ट्ये आहेत. हा जो मी या ठिकाणी बिंदू काढला, याचं नाव बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बिंदूंना नावे देतो. बिंदूचं वैशिष्ट्य असं आहे, गुणधर्म असा आहे, या बिंदूंना लांबी, रुंदी, जाडी काहीही नसते. ओके. दुसरा मुद्दा जो आपण पाहिला तो म्हणजे रेषा. रेषा ही एका अक्षराने वाचतात. रेषा एल किंवा त्यावरील कोणत्याही दोन बिंदूंचं नाव घेऊन रेषा म्हणता येते. उदाहरणार्थ रेषा पी क्यू. रेषेचं गुणधर्म असं आहे, ती दोन्ही बाजूंना, दोन्हीही, ही बाजू आणि ही बाजू, दोन्ही बाजूंना अमर्याद असते. त्याचं गुणधर्म असा आहे, रेषाला मोजता येत नाही. रेषाला लांबी नसते, मोजता येत नाही. तिसरा जो मुद्दा आपण अनुभवला तो म्हणजे रेषाखंड. खंड म्हणजे थांबलेला. या ठिकाणी उदाहरणादाखल मी दोन रेषाखंड घेतलेले आहेत, रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए. दुसरी आकृती रेषाखंड पी क्यू किंवा रेषाखंड क्यू पी. आता हे खंडित आहे, थांबलेली आहे, याचा अर्थ याची लांबी आपल्याला मोजता येते, निश्चित करता येते. एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की उदाहरण जर म्हणून आपण घ्यायचं ठरलं तर ही आकृती, या ठिकाणी दोन बिंदू आहेत, बिंदू ए आणि बिंदू बी. मी जर ही आकृती इकडून काढायची जर ठरवली बी पासून, तर बी झाला आरंभ बिंदू आणि ए झाला अंत्यबिंदू. दुसरी बाजूने विचार केला, ए पासून आपण सुरुवात जर केली तर बिंदू हा ए जो आहे तो आरंभ बिंदू होईल आणि बिंदू बी हा अंत्यबिंदू होईल. याचा अर्थ रेषाखंडामध्ये दोन्ही बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हटले जाते. चौथा मुद्दा किरण. किरणाचा गुणधर्म काय आहे? हा आरंभ बिंदूपासून सुरू झाल्यानंतर एकाच दिशेला अमर्यादित वाढत जातो. याची लांबी मोजता येते का? तर नाही, याची लांबी मोजता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक साधं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. सकाळी सकाळी उठलं आणि आपण जर पाहिला तो सूर्य उगवताना आपण पाहतो आणि ही सूर्याची किरणे जी आहेत आपल्या अंगावरती, या पृथ्वीवरती इकडे तिकडे सर्वीकडे पसरलेली असतात. मग एकच स्रोत आहे सूर्य. ओके. आणि ही निघालेली जी आहेत ही किरणे सरळ रेषेत जात असतात. ही काय आहेत? आपण त्याला किरणे म्हणतात. मग भौमितीमध्ये आपल्याला त्याला म्हणता येईल ही किरण आहेत. ओके. आणखी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्या घरी बॅटरी असेल, बॅटरी घरात आपण टॉर्च आपण त्याला इंग्रजीत म्हणतो. ही जी बॅटरी वापरतो ना, यात सेल असतात, यात इथे लाईट असतो, यातून पडणारा प्रकाश हा सुद्धा किरणाचं एक छान असे उदाहरण आहे. ही झाली कालची 4 मुद्दे. आता आपण पुढच्या नवीन मुद्द्याकडे जाऊया. तो मुद्दा आहे एक विशिष्ट आकृती काढून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. मित्रांनो, हा एक बिंदू आहे. ओके. मग या एका बिंदूतून किती रेषा जातात आपण बघूया. ओके. जर पाहायला गेलं तर रेषा जी आहे ही रेषा अनेक बिंदूंचा संच असते. बघा, मी एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतोय. हा इथे एकच बिंदू आहे. या एकाच बिंदूतून जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आहेत. आता रेषा निश्चित होतील जेव्हा मी त्यांना बाण दाखवेल, तेव्हा तुम्ही म्हणू शकाल हो, हे दोन्ही बाजूनी अमर्याद वाढणाऱ्या रेषा आहे. हा बिंदू आहे. कोणतंही नाव देऊ, आपण नाव देऊ बिंदू पी. बिंदू पी मधून जाणाऱ्या या सर्व रेषा आहेत. तर खूप बारकाईने जर आपण लक्ष दिलं तर ह्या सर्व रेषा एकाच बिंदूतून जातात. एक संपाद होतात, संपाद एकत्र येतात, एकत्र जमतात. या सर्व रेषा ज्या आहेत त्या रेषांना म्हणायचं एक संपाती रेषा. कारण ह्या रेषा ज्या आहेत
एकाच बिंदूतून संपादित होतात, एकाच बिंदूतून जातात, म्हणून त्यांना म्हणायचं एक संपाती रेषा. मग हा बिंदूला काय म्हणता येईल, या बिंदूचं नाव म्हणता येईल एक संपाती बिंदू. लक्षात आला असेल आपल्या. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. तोही खूप रंजक आहे. मी काही बिंदू या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या लक्षात येईल मी नेमकं काय करतो आहे. ओके, आता मी काही बिंदू काढण्याचा प्रयत्न केला आणि या पट्टीच्या साहाय्याने मी 3 बिंदू छेदण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल हा बिंदू आणि हे 3 बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडले जात आहेत. ओके, दोन्ही बाजूनं बाण काढला, याचा अर्थ ही रेषा आहे. ही 3 बिंदू रेषेवरती होती, 1 2 3. तीनही बिंदू एका रेषेवर आहेत, एका रेषेवर. म्हणून या बिंदूंना बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू, एकाच रेषेत आहे. मग जे बिंदू रेषेच्या बाहेर आहेत ते रेषेत येत नाहीत. तुम्ही बघा असा प्रयत्न जर केला तर फक्त 2 बिंदू येतील. कोणते 2 येतात, 3 येत नाही. ओके, म्हणून ते झाले नैक. नैक म्हणजे नाही, नैक म्हणजे नाही, नैक रेषीय बिंदू असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. जे बिंदू एका रेषेत येतात त्यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू. जे बिंदू एका रेषेत येत नाही त्यांना म्हणायचं नैक रेषीय बिंदू. आणखी एक रंजक बाब आपल्यासमोर मी या ठिकाणी आणतो आहे. भूमितीमधील जो मूलभूत समुदाय आहे, विद्यार्थी मित्रांनो, हा जो कागद आपल्याला दिसतो आहे, हा कागद कुणी म्हणाल आयताकृती आहे, कुणी चौकोनाकृती म्हणाल. परंतु हा जरी आपल्याला निश्चित दाखवला गेला असला तरीसुद्धा आपल्या वर्गातील फळा असेल, टेबलचा फ्लॅट असेल, ज्या वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातात ती एक प्रतलाची आकृती आहे. प्रतल. पुस्तकामध्ये सुद्धा एक छान अशी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. अशा सपाट अशा पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असे म्हणतात. आता बघा, हे प्रतल जरी मर्यादित स्वरूपात दाखवलेले असले आकृतीमध्ये, तरी प्रतल म्हणजे ही चारही बाजूने अमर्याद वाढणारी आकृती आहे. प्रतल मोजता येत नाही, हे तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. शेवटच्या मुद्द्याकडे आपण जात आहोत. तो म्हणजे एक अशा रेषा आहेत की तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा बघितलेलं असेल. रेल्वे जेव्हा जाते तेव्हा तुम्ही विचारही केला असेल की रेल्वे जात आहे मात्र ती रस्त्यावर येत नाही, एका विशिष्ट मार्गाने ती जाते. अशा पद्धतीचं रेल्वेचं रूळ त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल. काय पाहायला मिळतं तुम्हाला, तर या ठिकाणी 2 अशा रेषा आहेत. त्या कितीही वाढवत गेल्या तरी त्या रेषा एकमेकांना कधीही कुठेही भेटणार नाहीत. अशा रेषांना म्हणायचं समांतर. सारखे समांतर रेषा. या ठिकाणी 2 रेषा आहेत, रेषा एल, रेषा यम, या 2 समांतर रेषा आहेत. मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारेल. मी आणखी एक आकृती या ठिकाणी काढतो आहे. ही एक रेषा आहे पी, आणि आणखी एक रेषा मी या ठिकाणी कशी काढतोय तुम्ही थोडं लक्षात येईल तुमच्या. या ठिकाणी आणखी एक रेषा मी या ठिकाणी काढलेली आहे. ही रेषा आहे क्यू. आता रेषा यल आणि रेषा यम ही जर बघितली तर यांचं अंतर, आणि रेषा पी आणि रेषा क्यू या रेषांकडे बघितल्यानंतर यांच्यामधील या ठिकाणचं अंतर, या ठिकाणचं अंतर हे असं लक्षात येईल की रेषा पी जेवढी वाढवत जाईल ती पुढे कुठेतरी क्यूला भेटणार आहे. म्हणून रेषा पी आणि रेषा क्यू या समांतर रेषा नाहीत. ओके, मग साधं गणित आहे. ज्या 2 रेषांमध्ये सारखे अंतर असते अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणायचे. ओके, तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. आणि जे मुद्दे आज आपण नव्याने पाहिले, एक संपाती रेषा, एक संपाती बिंदू, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू, एक प्रतलाची आकृती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे, तीही आपण अभ्यासायची आहे, आणि समांतर रेषासुद्धा आपण अभ्यासली आहे. तर या सर्व बाबी पुन्हा एकदा आपण आपल्या वहीमध्ये काढून त्याचा सराव आपल्याला करायचा आहे. धन्यवाद.